अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। सिंधुदुर्गामध्ये पावसाने कमी प्रमाणात उसत घेतली असली तरी मात्र रिमझिम स्वरूपाचा जो पाऊस आहे तो सिंधुदुर्गामध्ये अजूनही पडताना पाहायला मिळतो। गेले 4 दिवसापासून पडलेल्या पावसामुळे अक्षरशः जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं। नागरिकांची दाणादाण देखील उडवलेली पाहायला मिळाली। मी सध्या जो उभा आहे जानवली कणकवली या मार्गावरती आहे आणि जो आचरा मालवण कणकवली हा राज्य महामार्ग जातो आणि या राज्य महामार्गाच्या कामाचं काँक्रिटीकरणाचं काम सध्या सुरू आहे। सध्या ब्रिजचं जे काम सुरू आहे आणि पण मात्र पर्यायी मार्ग जो होता तो नदीच्या पात्रातून काढण्यात आला होता, पण मात्र नदी पात्राची पाणी प्रचंड वाढ झाल्यामुळे हा जो मार्ग आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे। आता आपण बघू शकता की इथे जे गाळ काढण्याचं काम जे आहे ते पोकल्यांच्या सहाय्याने केलं जात आहे, JCBच्या सहाय्याने केलं जात, पण मात्र जो रस्ता आहे जो मुख्य खालून रस्ता जो काढला होता तो पूर्णपणे काल हा जो रस्ता पूर्णपणे वाहून गेलेला पाहायला मिळतं। पण मात्र गेले 6 महिन्यापासून या राज्य महामार्गाचे या ब्रिजचे काम जे आहे ते सुरू होतं, पण मात्र अजूनही कोणत्याही प्रकारचे रहदारीसाठी उपाययोजना मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेले नाही, पण मात्र याची परिणाम मात्र वाहन चालकांना भोगावं लागतं। मात्र हा पर्यायी मार्ग म्हणून 4 किलोमीटरचा वळसा मारून प्रवाशांना हे आचरा मालवण या भागामध्ये जावं लागत आहे। अनंत पातळे, TV9 मराठी, सिंधुदुर्ग।